ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी संघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। तसं निवेदन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिलं गेलंय। सणासुदीचे दिवस पाहता अर्थचक्राला गती देण्यासाठी हीच वेळ वाढवण्याची गरज असल्याचं मत व्यापाऱ्यांचं आहे आणि रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आता केली जाते। सध्या दुकानांच्या वेळा संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच मर्यादित आहेत, परंतु दसरा दिवाळीसारखे सण अगदी तोंडावरती आले। त्याच पार्श्वभूमीवर अर्थचक्राला गती देण्यासाठी दुकानांच्या वेळा वाढवण्याची गरज व्यापारी महासंघानं व्यक्त केली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या सगळ्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? ज्ञानदा, खरं तर पुण्यामध्ये सगळी जी दुकानं आहेत ते सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंतच खुली राहू शकतात अशी परवानगी महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। अन्यथा जर जास्त वेळ हे खुली राहिली तर महानगरपालिकेकडून याच्यावर कारवाई केली जाते, यांच्याकडून दंड देखील आकारला जातो। त्याच पार्श्वभूमीवर हे सगळ्या वेगळ्या संघटनांनी एकत्र येत आयुक्तांना, उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्र लिहिलेलं आहे आणि असं विनंती केलेली आहे की सण येत आहेत जवळच हिंदूची, त्यामध्ये आता नवरात्री असेल, दिवाळी असेल, तर आम्हाला 9 पर्यंत परवानगी मिळावी दुकानं सुरू ठेवण्यास। कारण की जे काही कामगार वर्ग आहे तो जवळपास 6 नंतर सुटतो आणि त्यानंतरच ते बाहेर शॉपिंगसाठी पडत असतात। त्यामुळं आम्हाला ही वेळ वाढवून 9 पर्यंत द्यावी अशी विनंती या पत्रामध्ये या ठिकाणी केलेली आहे। जर आपण पाहिलं, जर या असोसिएशनने त्यामध्ये जवळपास 43,000 दुकानदार आहेत, ते एकत्र या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री म्हणजे आगामी सणासुदीचे दिवस पाहता अर्थचक्राला गती देण्यासाठी ही मागणी व्यापारी वर्गाकडून केली जाते। धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।